हाय नमस्कार, मी मृदाली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि खरं तर खूप दिवसानंतर हा व्लॉग येतोय। आज आहे 19 डिसेंबर, म्हणजे माझा बर्थडे। आणि त्यामुळे सकाळपासून इन्स्टावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, म्हणजे सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पर्सनल कॉलसुद्धा बऱ्याच लोकांचे आले। ज्यांना बऱ्याचशा लोकांना रिप्लाय दिले, काही लोकांना ज्यांना रिप्लाय नसेल दिलं, तर सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप आभारी आहे। तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू देत। बऱ्याच लोकांना रिप्लाय दिलेले आहेत, काहींना रिप्लाय द्यायचे राहून गेले असेल, अशा सगळ्या जणांची मी मनापासून अगदी खूप खूप आभारी आहे आणि असंच प्रेम राहू देत। आणि आता सेलिब्रेशनची तयारी चालू झालेली आहे। बघा इकडे मिस्टर खूप दिवसानंतर व्लॉगमध्ये येत आहेत आणि इकडे दाखवते। हे आहे माझं, आज गुरुवार आहे, तिसरा गुरुवार आहे, मार्गशीर्ष गुरुवार। इकडे आणि इकडे इकडे काय दिसतंय तुम्हाला? आजच्याच दिवशी हे भलं मोठं गिफ्ट मला मिळालेलं आहे। या गिफ्ट देणारे या जरा, बायकोसाठी प्रेमानं घेतलेलं गिफ्ट काय आहे? वॉशिंग मशीन। का बरं? का वॉशिंग मशीन का दिलीत गिफ्ट? का म्हणजे का रिझन असेल ना काहीतरी? बायकोचे हात दुखतात म्हणून बलून फुगवतात। आणि वॉशिंग मशीन घ्यायचं म्हणजे मी टाळत होते का घेऊया, आता घेऊया की नंतर घेऊया, कारण तेवढीच एक एक्सरसाइज कपडे धुताना होते म्हणून ठेवली होती। पण मिस्टर माझा त्रास वाचवण्यासाठी छानपैकी वॉशिंग मशीन। आणि गंमत अशी झाली की विजय सेल्समधून ही मागवली, 7.5 kgची आहे। तर विजय सेल्समधून मागवली आणि त्यांचा मला कॉल आला। ह्यांनी माझा नंबर दिला होता दुपारी, त्यांचा मला कॉल आला की तुमची डिलिव्हरी आहे म्हणून। मी म्हटलं नाही, तुम्ही रॉंग ॲड्रेसवरती कदाचित फोन केला वाटतं। नाव काय? तर जितेश महाडिक बोलताय ना? तर हां म्हटलं। मग मी थोडंसं कन्फ्यूज, मग यांना ऑफिसमध्ये फोन केला की काय तुम्ही ऑर्डर केला होतात काय? तर म्हणाले हां। त्यावेळेस मला सांगतायत साहेब, आणि मग ती बिलाची रिसिट वगैरे पण माझ्याजवळ दिली नव्हती, मग ती कुठे ठेवली ते सांगितलं, म्हणजे सरप्राईज गिफ्ट होतं। खूप छान वाटलं। एवढंच एक राहिलं होतं म्हणजे घ्यायचं घ्यायचं घ्यायचं, पण आता याच्यामुळे मी अजून आळशी होईन असं वाटते, हा ना? व्हिडिओज आणि हा आपले व्हिडिओज बरेच दिवस येत नव्हते, म्हणजे मी सगळंच तुम्हाला दाखवत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे। काय स्पेशल वगैरे असेल तर दाखवते, पण मी शिलाई मशीनचं पण काम करते। त्यामुळे आता सध्या लग्न सराई चालू आहे, लग्नाचे ब्लाऊज आहेत, साड्या फॉल बिडिंग असतात, प्लस एंगेजमेंट वगैरे, हे सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस मी स्टिच करते। त्यामुळे सध्या खूप लोड आहे। सो रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत काम चालूच असतं, कारण जियांश दिवसभरात काय तेवढंसं करून देत नाही, त्याच्या मागेच दिवस जातो। त्यामुळे वेळ मिळेल तसं ते काम चालू असतं। त्यामुळे व्हिडिओज थोड्याशा आपल्या आधीच्या पेंडिंग पण आहेत, जी आम्ही मौज मजा केलेली आहे, त्या पण व्हिडिओ आहेत। जसं जसं एडिटिंग होईल तसं तसं मी नक्कीच करेन। थोडासा जरा मशीनचं थोडंसं काम कमी झालं की मग मी त्याही व्हिडिओ अपलोड करत राहीन। पण ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका। आम्ही काय काय करतोय, कसं कसं करतोय, सगळं तुम्हाला बघायला मिळेल। इकडे हे बिचारे बलून लावतात आणि बलून सगळे फुटतायत। मध्ये मध्ये भिंतीवरती जियांशच्या करामती येत्या। लहान मुलं असल्यावरती असंच आहे, त्यामुळे आम्ही कलरचं पेंटिंगचं काम अजून ठेवलेलं आहे, जोपर्यंत त्याला समजत नाही। कारण किती काम केलं तरी तो पुन्हा तेच करणार, रेघोट्या वगैरे ओढत बसणार। खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे। ॲक्च्युली मी म्हणत होती की रात्री एक केक कटिंग केला होता, त्यामुळे आता म्हणत होते डेकोरेशन पण नको आणि केक कटिंग पण नको, काय याचं झालं आता काय। पण तरीसुद्धा साहेबांनी खूप मेहनत घेऊन सगळं केलेलं आहे। थँक्यू सो मच फॉर धिस अँड फॉर
दिस. थँक्यू सो मच. हाय, तर आता आलेले आहेत 9:30 वाजलेले आहेत आणि आता आपल्याकडे गेस्ट कोण आलेले आहेत बघा. सरप्राईज. वन्स अगेन सरप्राईज. आजचं सरप्राईज नव्हतं, कधी प्लॅन केला होता आज पण खूप लेट झाला. हा, पण यांनी सगळं सस्पेन्स घालून टाकला. साई येतोय म्हणून सांगितलं आणि मला सुद्धा मॅडमने मेसेज केला होता घरी आहेस का असं, त्यामुळे मी पण थोडं समजले होते कदाचित त्यांचा प्लॅन असू शकतो. आणि इकडे कोण आले बघा, नवीन मेंबर. पहिल्यांदा आपल्या कॅमेरा झूम करो. पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ मध्ये दिसत असेल मनोज. हा, म्हणजे माझ्या लग्नापासून जो गायब झाला होता तो आज बोलायला लागला. बाबा डायरेक्ट मामा म्हणून आवाज ऐकायला लागला तो. तर मनोजने पण आपले खूप प्रोग्राम आधी अटेंड केलेले आहेत. मुलींना साई नसेल त्यावेळेस मुलींना नेण्या आणण्याचं काम तिथे सगळं, म्हणजे त्यांचं ओव्हरऑल सगळं बघायचं, सगळं मॅनेजमेंट त्याच्याकडे असायची. मनोज, डेव्हिड आहे ना, डेव्हिड पण होता. अशी बरीचशी मंडळी आपल्या ग्रुपला आहे. आणि आज खूप खूप धन्यवाद मंडळ, आपला आभारी आहे. चला तर मग आता बघूयात कसं काय असणार आहे. ऍक्च्युली मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तुझा केक आला, खास सिद्धूसाठी हा मेसेज आहे. मगाशी सिद्धूचा फोन आला होता, आज तुझा केक आला नाही का. मी म्हटलं केक आला नाही का, म्हणजे मला समजलं नाही आधी. सिरियसली शपथ तो व्हिडिओ बघेल खूप हसेल. मला म्हणतो तुझा आज केक आला नाही का. मी म्हटलं केक आला नाही का म्हणजे म्हटलं काय दरवर्षीच दिवाळी असते असं नाही ना. गेल्या वर्षी सरप्राईज दिलं होतं, म्हटलं यावेळेस पण येतीलच असं नाही ना. पण सिद्धू केक पण आलेला आहे. तुला मिळणार नाही पण केक पण आलेला आहे. तो म्हणतच होता आम्ही जवळच होता, आम्ही पण आलो असतो ना. मी म्हटलं काय माहिती यावेळेस मला काय माहित नाही. म्हटलं काय माहिती लेट केलं त्याने विश, बिझी होता. आपल्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल, ग्रुपवर व्हिडिओ बघ ना. Happy birthday to you. Happy birthday dear Anjali. Happy birthday to you. आले फूक, आले फूक, फूक उभे राहून फूक. अगं मी दमले ते फूक जीव पर्शी केक असते. लागलं परत फुकाचं असतं. इकडून नाही, इकडून जरा तू उभा कर, त्याला आडवा काढू दे. हात हात हात. काय ते करा पटकन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. तुझं ऐकलं झालं. हवा देते मी तुला. काय केलं मम्मीला, काय केलं तू. झालं दीदी, झालं हे कर. झालं वॉश करून बघू बघू. हॅपी बर्थडे. छान दिसते दीदी. आडवा घे ना म्हणून, आडवा घे. जीव बोलते दादाने आडव्या याच्यात काढले. दीदीने फुल तोंड सेफ केलं रे. जाऊ दे, मला डोळ्यात गेलं तरी पांडे. खूप बेकार काय पण गरज आहे का एवढं करायची. मग काय नेहमी नेहमी चांगलं सरप्राईज का द्यायचं. नवीन हेअरस्टाईल आहे. नवीन मेकअप आर्टिस्ट बघा. म्हणजे चेहरा चांगला करण्याचं काम हा करतो आणि बिघडवण्याचं पण काम हाच करतो. त्याशिवाय कामं भेटणार ना. त्याशिवाय कामं भेटणार नाही. उभी राहा दीदी, उभी राहा. हा दीदी उभी राहा. हे बघ पहिले काढावं लागेल. असं नको केसाला चिटके असते. उपाय नाही. केसाला मी नव्हती बाई.
हे घे पिलू, हे घे तरी झालंय इथं मारामारी चालू WWE बोल ना. आणि काय साई आपल्याला गुड न्यूज देणार आहे. फेब मध्ये झाली पण डेट 9 फेबला. आता रिव्हील करायचं की तेव्हाच करू? नंतर करू आपण. हा नंतर करूया. गुड न्यूज म्हणजे त्याला भलतंच वाटेल काय सरप्राईज म्हणजे तसं घेऊ नका. बरोबर गुड न्यूजचा अर्थ वेगळा पण होतो. सरप्राईज देणार आहे. गुड न्यूज पण असू शकते ना. हाय ना आमच्यासाठी चांगली बातमी आहे. बरोबर आहे ना. असू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे गुड न्यूज असतात. त्या गुड न्यूज पर्यंत पोहोचू नका. त्या गुड न्यूजला अजून टाइम आहे. हा ही गुड न्यूज वेगळी आहे. 9 फेबला आपल्याला त्यांना सांगते एवढं समोर कोण विचार करणार जे आम्हाला हवं ते नसेल पण बोलतो प्युअर व्हेज आहे ना. आज गुरुवार आहे आणि माझं शुक्रवार आहे त्यामुळे आज व्हेजच जी काय करते तुला? काय चाललंय? चालू आहे ते सर्व करणं आणि हे लोक अजून डिस्कस करतात. जियान तुझं काय चाललंय? काय चाललंय तुझं बाळ? इथं बघा काय चाललंय. डिस्कस करतात. काय वेळ आली बघा की आता हेच आम्हाला सांगतात. अजून काय डिसाईड झालेलं नाही. प्लेट आणि चमचे तर आलेले आहेत. आणि काय झालं की नाही फायनल? ऑर्डर आली आहे आमची आणि सर्व करतात. चेमला विचारा पाक. तिघ जण सळ पातळ एकच हात टाकताय. सगळे खात आहेत. आणि साईला हे पण तिखट लागलंय. साई अजिबात तिखट खात नाही. तिखटच आहे, भरपूर तिखट आहे. भाऊजींना विचार. एवढं तिखट आहे? एवढं नाही, थोडं आहे. साई बिलकुल तिखट खात नाही. नुसता डाळ भात खातो. कसं होणार आहे पोराचं काय माहिती बाबा. सगळं सोडलंय ना त्यांनी. म्हणजे काय सगळं सोडलं? तू नाही सगळं सोडलंय. नाही, नाही. तंबाखू, बिंबाखू. हो झालं हात. जस्ट जोकिंग का नाहीतर खरंच वाटेल. नाही हे सगळं तो नाही करत. तो फक्त शिकवतो. कसं करायचं. आणि मी करते बोल. हा तो शिकवतो आणि ही करते आहे ना. अजिबात सरांचं ऐकते. सगळ्यांना स्पर्श पण नाही. हा पुढे तोंडात. कशी 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 पुढे तातडी तोडते नाही तोंडात. हे हाच करतो बघा. म्हणजे हे सगळं माहिती आहे यांना. थंड होईल. हो इकडे जियांश खातोय. जू काय आहे? चिका आहे? काय आहे जू? काय आहे? काय हा चिका आहे? चला या खायला. पहिली ऑर्डर तर आली आहे. ऑलमोस्ट फर्स्ट झाली आहे. नेक्स्ट ऑर्डर दाखवते काय असणार आहे. इकडे दाखव की.
तिकडे दाखवा तिकडे दाखवा हे दिसत नाही ती इकडे करतच नाही दिसत ना व्हिडिओ कॉल चालू आहे ते दिसत नाही कोण कोण व्हिडिओ कॉल मध्ये ते दिसत नाही अंधारातला माणूस कोण आहे हा अंधारात माणूस काय करतो झोपला तो वाजले किती हे अल्पेश भोसले आहेत चला आता जेवण बिवण झालेलं आहे जियांश जिरवतोय जेवण किती वाजले 11:30 11:30 वाजले पोटपूजा झालेली आहे ट्रेन बघायची आहे याला तुम्हाला जाम लांब जायचंय हे काय करतायत व्हिडिओ करूनच येतात की काय हे चोर बघा बडीसोप पण सोडत नाहीत हे दाखव हे दाखव थोडी थोडी म्हणता बघा एवढी सगळी हिनेच खाली गेली आहे लाईव्हच आहे काय कुठे आता ही टिश्यू पेपर मध्ये घेणार ही बघा किती दिवसाची सोय करणार आहे 4 दिवसाचे जेवण बड्डेपर्यंत चला आता निघालोय आम्ही साईचा पण ब्लॉग चालू आहे सोबतच हे तुम्ही इकडूनच जाणार आहात इथूनच जाऊ ना आपण म्हणजे घरी सोड सोडून जाऊ नको मग परत एवढं तुम्हाला यायला लागेल ना चल बसू चला बसा गाडीवर जियांशची घाई गाडीवर बसायची जियांशची घाई गाडी कसा खाली बसेल तो आता ह्या गाडीवर ह्या मॅडम बसणार आहेत आणि मी बसणार आहे कसं बसणार जीव त्याला आपण घेऊ ना मांडीवर तू बस चालू ठेव सडपात हे बघा घरी आलेले आहोत आणि हे आम्हाला वाट वाकडी करून आम्हाला सोडायला आले कसं ते बघितलं असेल आपण कारण एका गाडीवरती 3 जण ऍडजस्ट होत नव्हतं आम्ही त्यामुळे फायनली आलेले आहेत आणि इकडे थोडासा प्लॅन चेंज होताना दिसतोय होणार आहे राहायचा मूड झालाय आमचं असं काय नाही आमचं घेऊन गेलं तर जायचं पण इकडे साहेबांना सकाळी कामावरती जायचं आहे ड्रायव्हरवर डिपेंड बायगो त्याला डायरेक्ट ड्रायव्हरच ह्यानं नेक्स्ट टाइम घेऊन येऊ नकोस कधीच एहसान फरामोश आहेत हे लोक एकतर त्याच्या जीवावरती आलेत आणि त्यालाच ड्रायव्हर व्ह्यूवर काय काय बोलतात 11:30 पावणे 12 वाजले अरे थांबा ना मारूया का मग थोडंसं झोपून पण घेऊया सकाळी मग सकाळी नाश्ता करूनच जाऊ थांबल्यासारखं मग त्याच्यापेक्षा आपण घरीच जाऊ वरतीच जाऊ मग काय करायचं चूप येडा सकाळी झोप उडत नाही 8 वाजता उठणे 9ची पंचिंग करा आपण सिरियसली एक दिवस प्लॅन करू आपल्याला चाललंय ना अरे इथले इथे हे लोक राहतात पण कधीच बड्डेला चुकवतो ह्या बड्डे त्या बड्डेला हा वर्षाच्या वर्षाला भेटतात हे एकतर ह्याला भेटतात प्रोग्रामला भेटतात अदरवाईज माझ्या बड्डेला म्हणजे वर्षाने 4-5 वर्षांनी 5 वर्षांनी सांगतोय म्हणून तू ग्रुपवर टाक सिद्धू दादा वगैरे करूया आपण सगळ्यांनी जे लोक व्हिडिओ ग्रुप मेंबर आसपास करू म्हणजे शो पण लागेल होऊन जाईल नाही पण तेव्हा असे
थकलेलो दमलेलो असणार. आदल्या दिवशी असं 22 तारखेमध्ये घेऊ नकोस. ए येडायस का? 22 तारखेला शो आहे. नाही म्हणजे असं तू आपला जायचा प्लॅन नको करू. 10 ते 15 तुला परत हे पण आहे ना. बघूया मग तसं तर तसं करू. आदल्या दिवशी एन्जॉय करून मग शोला सगळे एकत्र जाऊ. नाही रे, दमायला होतं रे. काय दमलं मला तर लेच बाय माझ्याकडून नाचणं मग फिरायला नको वारे भाई. यांचं काय चाललंय दोघांचं? त्यांचं एरोप्लेन वगैरे काय काय बघणं चालू आहे इकडे. वसईला चालला म्हणतो तो गावाला चालला. बटन दाबा. आणि थँक्यू सो मच. माझा दिवस खूप हे काय नाही अजून हे संपले नाहीये. बड्स थँक्यू सो मच पार्टीचे पैसे तू दिल्याबद्दल. ह्यांचं बघा काय आहे. थँक्यू सो मच पार्टीचे पैसे. ते ऍक्च्युली गेले असते तुमच्याकडूनच पण जाऊ दे आता. तो बदला मी कधीतरी घेणार त्याच्यात. मशीन दिली तुला अजून काय पाहिजे? ओ ते तर आहेच. सही बात आहे. वॉशिंग मशीन हां तर थँक्यू सो मच. आभार प्रदर्शन. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. कारण दिवस खूप बोरिंग गेला माझा. पण संध्याकाळ खूप म्हणजे संध्याकाळपासून खूप छान. हे काय प्रार्थना म्हणायला सुरुवात करते की बोला खरा तू एकची धरू. आता म्हणजे तुम्हाला समजलं असेल हे माकडच आहेत. हे माकडगिरी चाळे कुठं पण चालू करतात. माकडी ए चला राहताय तर चला ना. नको नको दीदी येऊ. उशीर होईल मग परत. प्लॅन करू आपण. त्यांना उशीर त्यांना सर्व दिवस हो रात्र दिवस रात्र सगळं सारखंच आहे. यांना काय वेगळं नाही. आलेले आहेत. बाय बाय बाय. कोण मावशी? गेल्यावरती मावशी. ती कुठे आहे मावशी? पाय खाली कर. आणि जियांशला मी स्वेटर बिटर घालून न्यायला विसरलो. पुढे जाताना तो एवढा गारटला की नंतर पुढे उभंच राहिलं तयार नाही. चला आता घरी जाऊन भेटूयात. आय होप तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितला असेल. दिवस खूप म्हणजे बोरिंग गेला. बोरिंग म्हणण्यापेक्षा मी आणि जियांशच होतो त्यामुळे काय करणार होतो. आणि वर्किंग डे असल्यामुळे माझा भाऊ आणि मिस्टर पण जॉबला. त्यामुळे संध्याकाळी आल्यावरती आणि स्पेशल साई आणि कोमल मनोज हे सगळे आल्यामुळे खूप छान म्हणजे सेलिब्रेशन खूप छान झालं. खूप मजा केली. आणि माझ्यावरती काय काय त्यांनी केलं तुम्ही बघितलंच असेल. स्प्रे वगैरे वगैरे भूत बनवून ठेवलेलं. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला तर मग बाय.